नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील अनेक तासांपासून आपण भारतीय संविधानामध्ये जो सर्वात महत्त्वाचा मध्यवर्ती असा घटक आहे, अ, तो मूलभूत हक्कांचा भाग सविस्तर अभ्यासला. मित्रांनो, मूलभूत हक्कांचं महत्त्व एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या देशाच्या लोकशाहीसाठी इतकं महत्त्वाचं आहे की आपण संविधानातल्या या भागाची तुलना संविधानातल्या इतर कोणत्याही भागाशी करू शकत नाहीत. या मूलभूत हक्कांचे सविस्तर विवेचन आपण यामुळेही केले की हा घटक केवळ पदवी परीक्षांच्या अभ्यासापुरता मर्यादित नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये देखील या घटकावर राज्यव्यवस्था या घटकांतर्गत सर्वाधिक भर देण्यात आलेला असतो. आणि फक्त MPSC, UPSC, सेट, नेट याच परीक्षा नाही, तर अगदी सैनिकी स्पर्धा ज्या आहेत, NDA असतील, CDS असतील, त्या परीक्षांमध्ये देखील मूलभूत हक्कांवर सर्वाधिक भर हा भारतीय राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासाअंतर्गत देण्यात येतो. याचं महत्त्व ही आपण मागील तासांमध्ये पाहिलेलं आहे. या मूलभूत हक्कांचा पुन्हा एकदा जर धावता आढावा घ्यायचा ठरलं तर आपण म्हणू शकतो की भारतीय संविधानाच्या कलम 12 ते 35 यामध्ये या मूलभूत हक्कांचं विवेचन करण्यात आलेलं आहे, त्याची नोंद आहे. यामध्ये आपण पाहिलं की कलम 14 ते 18 यामध्ये समतेचा हक्क हा प्रतिपादित करण्यात आलेला आहे आणि भारतीय नागरिकांना समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून या हक्कांचं उपयोजन करण्यात आलेलं आहे. हे हक्क त्यावेळेस देण्यात आलेले आहेत ज्यावेळेस भारतीय समाज हा विविध जाती धर्मांमध्ये आणि विविध प्रकारच्या विषमतांमध्ये विभाजित होता. त्यानंतर कलम 19 ते 22 यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क हा नमूद करण्यात आलेला आहे. हा सर्वाधिक वादाचा, तणावाचा आणि ज्याचे अनेक अर्थ निघू शकतील आणि ज्याचे अनेकदा न्यायालयांनी विकासाभिमुख अर्थ लावलेले आहेत, असा हक्क म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असणारा हा हक्क अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर कलम 23 व 24 यामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क हा नमूद करण्यात आलेला आहे. शोषणाचा, पिळवणुकीचा, अन्यायाचा एक दीर्घ वारसा भारतामध्ये जो होता, त्याच्या विरोधामध्ये कुठंतरी एका सामान्य व्यक्तीला, दुर्बल व्यक्तीला आवाज मिळावा यासाठी या हक्काची तजवीज भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर भारतासारख्या धार्मिक विविधतेने नटलेल्या आणि धर्मासारखा संवेदनशील असणारा भाग हा धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपण सविस्तर अभ्यासला. व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा पुरेपूर लाभ घेता यावा, त्याला त्याची अनुभूती घेता यावी या दृष्टिकोनातून भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. भारत हे कुठल्याही अर्थाने धार्मिक राज्य नाही. ना ते कुठल्या धर्माला जवळ करतं ना दूर करतं. सर्व धर्मांपासून समान अंतर राखणारं असं भारताचं सरकार, शासन असेल. यानंतर आपण कलम 29 व 30 यामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क पाहिले.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक भाषा, धर्म, लिपी, संस्कृती एकत्र वास करतात. अशा वेळी या संस्कृतीचं जतन होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ते आपलं कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारीही आहे. त्याच बरोबरीने या देशामध्ये कुठलाही व्यक्ती त्याच्या कुठल्याही दुर्बलतेमुळे किंवा असक्षमतेमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी देखील भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वाधिक महत्त्वाचा, किंबहुना तो संविधानाचा प्राण किंवा 395 कलमे जी आपल्या संविधानामध्ये नमूद आहेत, त्या सर्व संविधानाच्या कलमांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा कलम जर कोणता असेल तर ते कलम 32 आहे, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. म्हणजे व्यक्ती असेल, व्यक्तिसमूह असेल, समाज असेल किंवा शासन असेल, हे जर का एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत असतील, त्याला संकुचित करत असतील, त्यावर अतिक्रमण करत असतील, तर एक अतिसामान्य व्यक्ती देखील न्यायालयाच्या मदतीने आपल्यावरील या हक्काच्या वर झालेल्या आक्रमणाचं निरसन करू शकतो, प्रत्युत्तर देऊ शकतो. एका सामान्य माणसाला सशक्त करणारा हा घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आहे. या सर्व बाबी आपण सविस्तर आजपर्यंतच्या लेखामध्ये अभ्यासल्या. परंतु मित्रहो, भारतीय संविधानाने जे हे मूलभूत हक्क दिलेले आहेत, हे टीकेपासून अलिप्त नाहीत. यावर फार मोठ्या प्रमाणावर टीका झालेली आहे. किंबहुना संविधानातल्या या मूलभूत हक्कांच्या 3ऱ्या भागाचा उल्लेख डॉक्टर आंबेडकरांनी सर्वाधिक टीका झालेला भाग, द मोस्ट क्रिटिसाइज्ड पार्ट म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे पाहिलं की एका सामान्य माणसाला सशक्त करणारं, लोकशाहीचं रक्षण करणारं, व्यक्तिमत्व तसेच व्यक्ती स्वातंत्र्याला अबाधित ठेवणारा हा जो संविधानातला घटक आहे, 3रा भाग आहे, याच्यावर देखील फार मोठ्या प्रमाणावर टीका ही त्या काळातही केली गेली होती आणि आजही ती टीका चालू आहे. तर या मर्यादा, या टीकांचा देखील आपल्याला आढावा हा घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, भारतीय संविधानात सर्वसामान्य माणसाला उपलब्ध करून देण्यात आलेले मूलभूत हक्क हे सर्वश्रेष्ठ, अद्वितीय आणि अर्थपूर्ण आहेत. या मूलभूत हक्कांचा बचाव करण्यासाठी घटनाकारांनी न्यायालयांनाही शक्ती संपन्न केलेले आहे आणि हे करीत असताना त्यांनी व्यक्तिविकासाबरोबरच देशहिताचाही व्यापक विचार केलेला आहे. परंतु असे असले तरीही अनेक संविधान अभ्यासकांनी देखील मूलभूत हक्कांच्या या भागावर फार मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे. काय म्हणून ही टीका केलेली आहे? तर यावर पहिली मोठी टीका ही करण्यात आलेली आहे की मुळात हे मूलभूत हक्क समजावेत की मूलभूत हक्कांवरील या मर्यादा आहेत. म्हणजे भारतीय संविधानाने फार मोठ्या प्रमाणावर मूलभूत हक्क उपलब्ध करून दिलेले आहेत, परंतु प्रत्येक मूलभूत हक्कांवर इतक्या मर्यादा घातलेल्या आहेत की त्यामुळे हे हक्क आहेत की त्या हक्कांवरील मर्यादा आहेत हे देखील स्पष्ट होत नाही, असं अनेक टीकाकार म्हणतात. म्हणजे मूलभूत हक्क देत असताना अपवाद, निर्बंध व मर्यादांचा अतिरेक झालेला आहे असं अनेकांना वाटतं. नागरिकाला प्रदान करण्यात आलेल्या प्रत्येक हक्काला अटी शर्तींच्या माध्यमातून संकुचित करण्यात आलेले आहे. वाजवी निर्बंध या नावाखाली संविधानाने कोणताही हक्क परिपूर्ण किंवा मुक्त स्वरूपात भारतीय नागरिकांना उपलब्धच करून दिलेला नाही. मूलभूत हक्कांबाबत चर्चा चालू असताना घटना समितीतील एक सदस्य सोमनाथ लाहिरी यांनी असे म्हटले की मूलभूत हक्क हे
पोलीस कॉन्स्टेबलच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, हा शेरा अतिशय अर्थपूर्ण आहे. किंबहुना हा जो शेरा आहे त्यामधून आपल्याला भारतामध्ये या मूलभूत हक्कांमुळे लोकशाही अधिक सशक्त झाली की पोलिसी राज्य अधिक सशक्त झालं याचा विचार करायला लावणारं इतक्या मर्यादा या हक्कांवर घालण्यात आलेल्या आहेत असं म्हटलं जातं. घटना समितीतीलच आणखी एक सदस्य श्री जसपत रॉय कपूर यांनी मूलभूत हक्क यापेक्षा या भागाला मूलभूत हक्कांवरील मर्यादा असे नाव अधिक समर्पक असल्याचे टोचून म्हटले होते. म्हणजे जसपत रॉय कपूर म्हणतात की हे मूलभूत हक्क कमी वाटत आहेत आणि मूलभूत हक्कांवरील मर्यादाच अधिक वाटत आहेत. म्हणजे मूलभूत हक्क एका हाताने भारतीय संविधानामध्ये सामान्य नागरिकाला देऊ केलेले आहेत, तर त्याचवेळी दुसऱ्या हाताने हे मूलभूत हक्क विविध टायटलखाली, मग ते अपवाद असेल, निर्बंध असेल, मर्यादा असेल, विविध अटी शर्ती असतील, वाजवी निर्बंध असतील, यांच्या नावाखाली हे देण्यात आलेले हक्क पुन्हा एकदा काढण्यात आलेले आहेत. म्हणजे भारतीय लोकांचं खातं जे आहे हे मूलभूत हक्कांच्या उपभोगाच्या बाबतीत पुन्हा एकदा रिकामं रितं असल्याचं अनेकांना वाटतं. इतक्या या मूलभूत हक्कांवर मर्यादा आहेत. या मर्यादा इतक्या अधिक आहेत की त्यामध्ये कुठलाही नागरिक या मूलभूत अधिकारांचा आस्वाद, आनंद घेऊ शकत नाही असं देखील म्हटलं जातं. या मूलभूत हक्कांवर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी टीका होते, ती म्हणजे या मूलभूत हक्कांवर संसदेचं निर्विवाद वर्चस्व आहे. म्हणजे मित्रहो, संविधानामध्ये नमूद सर्व हक्क हे शासनाच्या मनमानी कारभाराला प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी ठरतात. मात्र संविधानाने या हक्कांमध्ये दुरुस्ती, बदल किंवा सुधारणा करण्याचा हक्क संसदेलाच बहाल केलेला आहे. याचा अर्थ शासनाने केलेल्या अन्यायाचे निराकरण करण्यासाठी पुन्हा शासनाकडेच जावे लागणार आहे. न्यायालयांनी पायाभूत चौकटीच्या माध्यमातून संसदेला रोखण्याचा थोडा बहुत प्रयत्न केला आहे. मात्र कलम 368 किंवा 25वी घटना दुरुस्ती संसदेला शक्ती देतात की हक्कांचे स्वरूप अथवा व्याप्ती काय असावी. साहजिकच हे हक्क असे आहेत की ज्याचा उपभोग जनता संसदेच्या मर्जीने घेत आहे. म्हणजे भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये व्यक्तीला देण्यात आलेले मूलभूत हक्क कसे असावेत, त्याची व्याप्ती किती असावी, त्याची चौकट पायाभूत काय असावी, हे ठरवण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. मग असं देखील होऊ शकतं की उद्या एखादं बहुमतातलं शासन असेल तर ते व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचाच संकोच करेल आणि संसदेला इतकी शक्ती देण्यात आलेली आहे की न्यायालये देखील हतबल होतील. आणि आज घडीला आपण अनेक बाबतीत असं पाहू शकतो. म्हणजे आज घडीला शेतकरी आंदोलन चालू आहे. शेतकरी मागील कितीतरी दिवसांपासून 40-50 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या वाटेवर तळ ठोकून आहेत. परंतु आपण पाहतोय की नागरिकांचा जो मूलभूत हक्क आहे, मग तो निदर्शने करण्याचा असेल, प्रदर्शन करण्याचा असेल, सरकारला विरोध करण्याचा असेल, मतप्रदर्शनाचा असेल, या सर्व हक्कांची कुठे ना कुठेतरी गळचेपी ही संसदेच्या ताकदीसमोर झाल्याचे आपल्याला निदर्शनास येते. आणि नेमकी हीच बाब अभ्यासकांनी अधोरेखित केली आहे. आणि अभ्यासकांनी असे म्हटले आहे की या मूलभूत हक्कांमध्ये व्यक्ती आणि संसद यांच्यामध्ये संसदेचं पारडं हे निर्विवादपणे जड झालेलं आहे. म्हणजे आपण पाहतो की व्यक्तीला सशक्त करत असताना त्यांनी व्यक्ती ही संसदेपेक्षा सशक्त होईल असा स्कोप ठेवण्यात आलेला नाही. संसद या मूलभूत हक्कांना बनवू शकते, बिघडवू देखील शकते आणि त्यांना कुठलीही घटनात्मक अडचण
मर्यादा ही येत नाही. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की मूलभूत हक्क, मग अशा पद्धतीने जर का त्यावर मर्यादा असतील किंवा त्यावर संसदेचं अशा पद्धतीनं जर का निर्विवाद वर्चस्व असेल तर त्यांना मूलभूत म्हणता येईल का? तर हा एक टीकाकारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो पुढची टीका जी मूलभूत हक्कांवर होत आहे की या मूलभूत हक्कांमध्ये सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये असणारी तफावत ही उघडकीस आलेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की संविधानात मूलभूत हक्कांची मांडणी उदात्त हेतू समोर ठेवून झाली होती, यात काहीही शंका नाही. परंतु भारतात इतकी विषमता, दारिद्र्य, भेदभाव आणि प्रतिगामित्व आहे की हे मूलभूत हक्क प्रत्यक्षात येऊन त्याचा उपभोग घेता येणे हे केवळ कल्पनाविलासच ठरलेलं आहे. भारतीय नागरिकांचे इतके सक्षमीकरण किंवा मानसिकता इतकी पुरोगामी झालेलीच नाही की ते या उदात्त तत्वांना स्वीकारू किंवा पचवू शकतील. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात या विवंचना भारतात आजही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यामुळे या हक्कांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पुढाकार देखील भारतामध्ये दिसून येत नाही. म्हणजे एन.डी. पाल्मर हे अभ्यासक म्हणतात त्याप्रमाणे भारतात मूलभूत हक्करूपी सिद्धांत आणि प्रत्यक्षातली भारतातली हक्कांची स्थिती यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. म्हणजे न्यायालयांचा पाठिंबा असला तरी भारतात आजही मूलभूत हक्कांची अंमलबजावणी ही शासनाचीच जबाबदारी मानली जाते. मूलभूत हक्कांमधून हे तर नक्कीच अभिप्रेत नव्हतं. म्हणजे अतिशय साधी गोष्ट यामधून त्यांनी म्हटलेलं आहे की जे मूलभूत हक्क संविधानामध्ये आलेले आहेत आणि त्यामागे जो उदात्त हेतू होता की व्यक्ती इतकी सशक्त व्हावी किंवा व्यक्तीने पुढाकार घ्यायला शिकावे, नेतृत्व निर्माण व्हावं, व्यक्तीने आवाज उठवायला शिकलं पाहिजे, या साऱ्या हेतूंना डोळ्यासमोर ठेवून या मूलभूत हक्कांची तजवीज भारतीय संविधानामध्ये करण्यात आली आहे. मात्र आज आपण काय पाहतो की हे हक्क कागदोपत्री दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आपल्याला होताना दिसत नाही. म्हणजे न्यायालयांनी आपली भूमिका आजवर चोख बजावलेली आहे, परंतु आपण पाहतोय की आजही हे देऊ केलेले मूलभूत हक्क त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला शासनासमोरच हात पसरावे लागतात किंवा शासनावरच विसंबून राहावे लागते. याचा अर्थ भारतीय नागरिकांचं इतकं सशक्तीकरण झालेलंच नाही की ते या मूलभूत हक्कांचा आस्वाद घेऊ शकतील किंवा ज्या उदात्त हेतूंनी हे मूलभूत हक्क भारतीय संविधानामध्ये आले त्याचा आस्वाद घेऊ शकतील. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क असो, समतेचा हक्क असो, धर्मस्वातंत्र्याचा हक्क असो, हे सर्व हक्क केव्हा उपभोगता येतील? जेव्हा या देशामधून विषमता नष्ट होईल, दारिद्र्य किंवा भेदभाव नष्ट होईल किंवा प्रत्येक भारतीय नागरिक हा पुरोगामी होईल, विवेकशील होईल, स्वतःचे निर्णय तो स्वतः घेऊ शकेल. परंतु प्रत्यक्षात आपण काय पाहतो किंवा निवडणुकांच्या बाबतीत आपण काय पाहतो की धार्मिक मतांचं राजकारण होतं, पैसा चालतो. म्हणजे लोकांना या लोकशाहीमध्ये आपण सहभागी होतोय आणि आपली काहीतरी जबाबदारी आहे याचं देखील भान हे अनेकदा राहत नाही. म्हणजे जे संविधानानं उदात्त तत्व आपल्याला देऊ केलेली आहेत त्यांची जबाबदारी इतकी अधिक आहे की आपण ना ते आजपर्यंत स्वीकारू शकलो किंवा पचवू शकलो. किंबहुना भारतीय मानसिकता ही काहीशी परावलंबीच राहिलेली आहे. त्यामुळे सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सुधारणा असोत किंवा त्याच्या विरोधात आवाज बुलंद करणे असो, आपण कुठंतरी
थोडीशी दब्बू भूमिका घेतो. म्हणजे आज घडीला खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा जो रेटा भारतामध्ये आहे आणि त्याला सर्वोच्च शासन ज्या पद्धतीने बळी पडत आहेत, कुठं ना कुठं तर भारतीय संविधानामध्ये जे समाजवादी तत्त्व लागू केलेलं आहे, समतेचा हक्क लागू करण्यात आलेला आहे, कुठंतरी आपण त्यालाच तिलांजली देताना पाहतोय. म्हणून पाल्मरसारखे विचारवंत म्हणतात की या मूलभूत हक्कांमुळं या देशातल्या सिद्धांत आणि त्या सिद्धांताचा व्यवहार प्रत्यक्षातील याच्यामध्ये जी एक भली मोठी तफावत आहे तीच उघडकीला आलेली आहे. मूलभूत हक्कांच्या मर्यादा किंवा यावर होणारी टीका आपल्याला आणखी सविस्तर अभ्यासण्याची आहे. पुढील तासामध्ये आपण ते करूयात. धन्यवाद.